हा आदित्य, हो झाले तयार. हो बाबा, तोच ड्रेस घातलाय. हो निघते 5 मिनिटात. बाय, सिया. ए ओके दिसतंय ना ग चित्रा? मस्त दिसतेस. ओके काय ग? आणि छान आहेत कानातले. थँक्यू. चल निघूया. एकत्रच जाऊयात. मी घरी जाते, तू पार्टीला जा. हे पण सिया मॅमला नक्की सांगशील ना माझ्यातर्फे अभिनंदन. हो नक्की सांगते. तुला बरं वाटलं ना ग इथे येऊन? हो. अगं मग येत जा. आणि अजिबात काळजी करू नको, सगळं व्यवस्थित होईल. तू पेशन्स ठेव अँड होप फॉर द बेस्ट ऑलवेज. ओके? बघा बरोबर आहे ना? नाही तुम्ही सांगितल्याप्रमाणे 3 वाजताच भिजवून टाकलेली आहे चिंच. अगदी छान भिजली चिंच. हो ना? आपण ना आता याचा कोळ काढून घेऊया. बरं चिंचेचा कोळ. हो माई जिरेपूड द्याल जरा. हो तयारच आहे. बाई आई, चला येते. अरे वा, छान दिसतेस हो माई. जावई बापूंनी फोनवर हाच ड्रेस घाल असं सांगितलंय. मग काय तुमची लेक सुंदरच दिसणार. बरं आता उगीच वेळ घालू नकोस, कळलं ना? जा पळ लवकर, उशीर होईल नाही तर. माई मी पण निघते. तू कशाला निघतेस? थांब आता तू इथे. अय्या मी आता- पर्स विसरले. छान, आले. जा आता पटकन. हो. चित्रा तू थांब गा आजच्या दिवस इकडे. मस्तपैकी चिंचेचं सार करतात माधवीताई. जेव आमच्या बरोबर जा घरी. नाही माई आज नको. नाहीतरी मनोज जायला उशीरच होतो की नाही. एकटी काय करणार आहेस घरी जाऊन? थांब आता. आणि अगं नंतर आम्हीच सोडेल की तुला घरी. परत केव्हा तरी येईन मी. बघ आता. आणि आता येईनच की मी. दुसरा काही उद्योगच नाहीये ना मला. बर ठीक आहे, तुला पाहिजे तेव्हा ये. तुझंच घर आहे. हो माई. माई निघू, आम्ही उशीर होतोय. हो निघा निघा. बोलत काय बसले? हो. चला चला पळा. येते आई. होय सांभाळून ये ग. हो माई. लवकर या. बर जिरेपूड घालू ना? जिरेपूड घाला. हो. हा. बघा हो. आधी एक चमचा घातली. घातलीये थोडी. हो. माई, चित्राचं एकूणच काही ठीक चाललेलं दिसत नाहीये हो. काय बोलायचं? माई, गाडी आणली त्या दिवशी बघितलंच ना. मला वाटतं माई, मनोजला जर इथल्या लोकांविषयी असं वाटत असेल ना, तर चित्राने तिचं जाणं येणं इथं थोडं कमीच करावं. म्हणजे त्यांच्यात भांडणं होणार नाहीत. अहो आमचं म्हणणं उलट आहे. तिने इथं यावं आमच्याकडे. म्हणजे मनात काय असेल ते बोलून मोकळं होतं हो माणूस. एवढाच तिला आमचा आधार. नाही आणि मनोजलाही कळू दे ना की चित्रा एकटी नाहीये. तिला आमचं सगळ्यांचं सपोर्ट आहे. हो हो, होऊ दे बाबा सुरळीत सगळं तिचं. होईल होईल हो होईल. आपण नेहमी चांगल्याचाच विचार करावा. सगळं काही व्यवस्थित होईल. चला म्हणजे आता गूळ, मीठ, लाल तिखट आणि जिरेपूड घालून झालेली आहे. आता फक्त लाल मिरच्यांची फोडणी दिली की सार तयार. मेघना आणि आदित्य किती गुरफटलेले असतात एकमेकात. मनोजचं आणि माझं नातं कधीच नाही का होणार तसं. काय मग सगळ्या शहरात दवंडी पिटवून झाली का? माझा नवरा घरीच आला नाही म्हणून.